विद्यार्थी मित्रांनो आणि वेलकम टू द मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर जसं की तुम्हाला माहीतच असेल की BSc नर्सिंगचे ॲडमिशन स्टार्ट होत आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट आहेत की रजिस्ट्रेशन कसं करायचं, चॉईस फिलिंग कशी करायची. ज्यांनी आत्तापर्यंत ॲडमिशन कुठे केलेलं नाही आहे तर त्या मुलांना भरपूर याच्यामध्ये त्रुटी येऊ शकतात. तर आपण ह्या सगळ्या त्रुटींना सॉल्व करण्यासाठी आपण आज इन्फॉर्मेशन देत आहे की ॲडमिशन तुमची प्रोसेस कशी असेल. तर आज आपण बघू शकता की नोटीस नंबर 10 आलेली आहे आणि या नोटीस नंबर 10 मध्ये काय आहे, तर आपलं जे ॲडमिशन प्रोसेस जे शेड्यूल आहे, तर त्या शेड्यूलबद्दल यांनी छोटीशी माहिती आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भरपूर मुलांना समजलं असेल, काहींना समजलं नसेल. तर आपण सगळी माहिती आज सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर माझं इन्फॉर्मेशन देतो. तर मी आहे प्रशांत शिंदे आणि मी BSc नर्सिंग 4th इयरचा स्टुडंट आहे. तर आपण बघूया की या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे. सिरियल नंबर 1 मध्ये आहे पब्लिकेशन ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोचर 2024. तर इन्फॉर्मेशन ब्रोचर काय असतं आणि याचा आपल्यासाठी काय उपयोग आहे. तर इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये आपली जी ॲडमिशनची जी प्रोसेस आहे, युनिव्हर्सिटीची जी प्रोसेस असते, तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली असते. जे तुम्ही ते इन्फॉर्मेशन ब्रोचर ऑफिशियल वेबसाईटवरून CET सेलचा डाउनलोड करू शकता. ते 1/8/2024 म्हणजे आजच्या दिवशी पब्लिश झालेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरला काय येतं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता पेपर दिला, तुमचा रिझल्ट आला, तर आता तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी अप्लाय करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर रजिस्ट्रेशनच्या डेट्स बघू आपण. 1/8/2024 ते 10/8/2024 रात्री 11:59 म्हणजे तुम्ही 1/8 ते 10/8 या दिवसांमध्ये कधी पण तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तर आता हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर जो पण तुमचा जवळील तुमचा विश्वासू सायबर कॅफेवाला असेल, तर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. तर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये 2 अजून सब प्रोसेस येतील. फर्स्ट वन आहे तुमचं पेमेंट आणि सेकंड वन आहे तुमचे डॉक्युमेंट अपलोडिंग. तर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, तर ओरिजिनल डॉक्युमेंटची PDF करून तुम्हाला तिथं स्कॅन करून अपलोड करायची असते. आणि सेकंड काय, पेमेंट ऑफ द रजिस्ट्रेशन फीस. म्हणजे ही जी रजिस्ट्रेशन आहे, तर CET सेल आपल्याकडून काय घेतं, फी घेते. तर तुम्हाला तुमच्या जी कॅटेगरीप्रमाणे जी फी असेल, तर ती फी तिथं पे करायची आहे. तर आता ही फी किती असेल, हा भरपूर मुलांचा प्रश्न आहे. तर फी ही ₹600 तर 1800 ते 2000 रुपयापर्यंत फी असू शकते. याच्याबद्दल आपण 100% काही फिक्स नाही सांगू शकत. ही फी चेंज पण होऊ शकते किंवा वर-खाली थोडीफार होऊ शकते. तर कॅटेगरीच्या मुलांसाठी आणि ओपनसाठी ही फी कधी-कधी वेगळी पण असू शकते किंवा OBC आणि ओपनसाठी सारखी असते, ST, NTला नसते. याच्याबद्दल आपण पण जास्त माहिती देऊ नाही शकत. हा युनिव्हर्सिटीचा प्रश्न राहील. त्यानंतर लास्ट वन काय येतं की पब्लिकेशन ऑफ द मेरिट लिस्ट आणि ती आहे 12/8/2024. तर ही मेरिट लिस्ट कोणती असेल आणि या मेरिट लिस्टचा तुम्हाला काय फायदा होईल हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर मेरिट लिस्ट काय असेल की ज्या पण विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले, तर त्या रजिस्ट्रेशनच्या मुलांची सर्व एक लिस्ट येईल, ज्याच्यामध्ये ते हायरकीनुसार त्यांची लिस्ट असेल. आता हायरकीनुसार म्हणजे काय, की तुम्हाला जे पर्सेंटाईल पडलेले आहेत CET मध्ये आणि तुमचे जे मार्क आहेत, तर याच्या बेसिसवर तुमची तिथं मेरिट लिस्ट लागेल. आणि तुमचा जो महाराष्ट्रामध्ये जो रँक आलेला आहे, तर त्या रँकनुसार तुम्हाला तुमचा नंबर लगेच समजून जाईल की बाबा इतके इतके मुलं होते आणि इतक्या मुलांपैकी इतक्याने रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यामध्ये माझा नंबर इतका आहे. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लगेच कळून जाईल की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल की तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज भेटेल. जे मुलं वरती वरती असतील, तर त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण की त्यांचा मेरिट लिस्ट हाय आहे. आणि ज्यांना थोडे कमी मार्क्स असतील, तर त्यांनी मग प्रायव्हेट कॉलेजसाठी अप्लाय करू शकता. आणि त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाची इथं इन्फॉर्मेशन आहे. शेड्यूल फॉर कॅप राउंड विल बी डिस्प्ले इन ड्यू कोर्सेस. म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे कॅप राउंडचं ॲक्च्युअल शेड्यूल आहे, जिथं तुम्हाला चॉईस फिलिंग करायला चान्स भेटेल. त्याच्यानंतर तुमचे जे कॉलेज असतील, तर त्याच्याप्रमाणे जे कॅप राउंड्स असतील, तर त्याच्या ज्या लिस्ट येतील, तर हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायला भेटेल ऑफिशियल वेबसाईटवर. तर तुम्हाला 12 तारखेपर्यंत काय करायचं आहे, म्हणजे 11 तारखेला रात्री 11:59 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमचं पेमेंट करायचं आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील, तर ते स्कॅन करायचे. जो पण तुमचा विश्वासू सायबर कॅफेवाला असेल, तिथून तुम्ही हे सर्व काम करून घेऊ शकता. त्यानंतर काय आहे की पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट येईल आणि तुम्हाला समजून जाईल की तुमचा नंबर किती आहे. तर आपण कॅप राउंड काय असतं याच्याबद्दल पण छोटीशी इन्फॉर्मेशन घेऊ. तर कॅप राउंड काय असतं माहिती आहे का? कॅप राउंडमध्ये कॅप राउंडच्या पहिले एक इम्पॉर्टंट प्रोसिजर असते, त्याला आपण म्हणतो चॉईस फिलिंग. म्हणजे त्यावेळेस काय होतं की तुमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे CET सेल, तर त्याच्यावर सगळ्या कॉलेजची एक लिस्ट येईल आणि त्याचे स्पेसिफिक कोड असतील.
तर तुम्हाला जे कॉलेज आवडतात आहे तर तुम्हाला त्याची लिस्ट बनवायची आहे आणि ती लिस्ट तुम्हाला काय करायची चॉईस फिलिंगमध्ये अपलोड करायची. म्हणजे तुम्हाला हे कॉलेज पाहिजे. मग त्याप्रमाणे तुमची कॅप राऊंड लागतील. कॅप राऊंड 1 असेल, कॅप राऊंड 2 असेल आणि कॅप राऊंड 3 असेल. त्यानंतर तुमचे मॉपअप राऊंड चालू होतील. मॉपअप राऊंड 1 आणि मॉपअप राऊंड 2 अशा प्रकारचे तुमचे सगळे मिळून 4 किंवा 5 राऊंड असतील. तर 4 किंवा 5 राऊंडमध्ये तुम्हाला जे कॉलेज भेटेल तर ते कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. याच्यामध्ये पण भरपूर अजून पुढे प्रोसेस असतात. रिटेन्शनची प्रोसेस असते. तर ते आपण येणाऱ्या दिवसांमध्ये जाणून घेऊ जसे जसे नोटीस येतील तर. तर आजच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मेरिट लिस्ट येऊपर्यंत वाट बघायची आहे. मला वाटतं की तुम्हाला ही माहिती एकदम सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला ही समजली पण असेल. जर तुम्हाला ही माहिती पूर्ण समजली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. म्हणजे त्यांना पण कळेल की ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस काय असते. तर आपण चॅनलबद्दल थोडं जाणून घेऊ. हे चॅनलचं नाव आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. इथे तुम्हाला नर्सिंगचे लेक्चर्स पण बघायला भेटतील आणि अशा ज्या छोट्या छोट्या अपडेट्स येतात तर या अपडेटबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू फ्रेंड्स.